नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एकाच प्रकारची कोबीची भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला एक नवीन वेगळ्या प्रकारची कोबीची भाजी दाखवत आहे। ही भाजी बनवण्याकरता इथे मी एक मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतला आहे। तसेच कांद्याची पात घेतलेली आहे। साधारण मी 4 पाती घेतलेल्या आहेत, त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्याचा कांदा सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या। कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली लसूण घातलेली आहे आणि लसूण छान अशी आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे। लसूण छान गुलाबी रंगाची परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी पातीचा कांदा घातलेला आहे आणि तो सुद्धा 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आता मी चिरलेला कोबी घातलेला आहे आणि कोबी सुद्धा 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कोबी छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी मॅगीचा मॅजिक मसाला म्हणजे सब्जी मसाला घालत आहे। हा मसाला घालून ही भाजी खूप छान लागते आणि एक झटपटसुद्धा होते। तर मी अख्खं हे पाकिट घातलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटं ही भाजी छान परतून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी कांद्याची चिरलेली पात घातलेली आहे। परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली गरमागरम कोबीची भाजी खायला तयार झालेली आहे। मस्त गरमागरम झटपट होणारी नवीन पद्धतीची ही कोबीची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी सर्व करताना मी वरनं थोडेसे चिली फ्लेक्स भुरभुरवले आहेत, तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद।